व्यासपीठ गावची खबर न्यूज। कोकण दिंडीचे बोरघाटात भक्तिभावाने स्वागत। माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे यांची परंपरा कायम। कोकण दिंडीसाठी सभामंडप उभारणार कुलदीपक शेंडे यांनी वारकरी बंधूंना दिले आश्वासन। संतांनी दिलेला आध्यात्मिक वारसा कोकणात आजही मजबूत आहे। आळंदी इथं माऊलीच्या समाधी दिनानिमित्तानं समस्त वैष्णवांचा मेळावा भरणार असून वारकऱ्यांच्या आदरातिथ्यासाठी खोपोली नगरपालिका, पोलीस प्रशासनसह विविध राजकीय सामाजिक संस्था मंडळे आनंदाने समाविष्ट होत आहेत। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी यात कोकणातील वारकरीही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। खालापूर तालुका सहित संपूर्ण रायगड जिल्ह्यातील वारकरी मागील 2 ते 3 दिवसांपासून खोपोलीला मुक्काम करून माऊलीच्या गावाला निघत आहेत। खोपोली मुक्कामी आलेल्या सर्वच वारकरी दिंड्यांचे माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे आणि माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे मित्र परिवाराने जोरदार स्वागत करत चहापानाची व्यवस्था बोरघाटात केली होती। कोकणातून येणाऱ्या सर्व दिंड्या एकाच ठिकाणी राहण्यासाठी सभामंडप उभारून शौचालयासह सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संकल्प असल्याचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी बोलताना सांगितले। मी आता वडिलांनी सांगितलं 30 वर्षाचं पासून ही संकल्पना तरुण असताना असल्यापासून मी हे बघतो संपूर्ण वडिलांचं कार्य आणि आमच्या संपूर्ण संस्थेचं कार्य। तर त्यातून खरंच 6 दिवस एक ऊर्जा आणि प्रेरणा देणारा असतो की एवढ्या थंडीत सुद्धा सर्व वारकरी चालत जात असतात, त्यानंतर अल्पवार करत असतात। तर वडिलांची संकल्पना म्हणजे ते मला वाटतं वारीला एकदा गेले होते आणि त्यांना असं लक्षात आलं की घाट चढून गेल्यानंतर इथं आवश्यकता आहे अल्पवाराची, तर त्यामुळे त्यांनी ती सेवा करण्याचं ठरवलं। तर आता ह्या वडिलांची जी काही सेवा करण्याची जी इच्छा आणि संकल्पना आहे ती आम्ही भविष्यात पूर्ण करूच। परंतु त्याचबरोबर माझी सुद्धा एक आमच्या लक्षात आलेलं आहे की वारकरी आपल्या इथून भरपूर जात असतात, दरवर्षी वर्षातून 2दा जात असतात। दर 2 महिन्याला 1 महिन्याला आपली तर साई पालखी जात असते, त्यानंतर एकविराची पालखी जात असते, गगनगिरी महाराजांकडे जात असते, अक्कलकोटला जात असतात। तर त्यांना कुठल्याही प्रकारची व्यवस्था खोपोलीत राहण्याची नसते। बरेचसे फोन इकडून तिकडून येत असतात की बाबा आमच्या पालख्यांची व्यवस्था कुठे होईल का। पण मग आता आमच्या डोक्यात आहे की संकल्पनेत कुठेतरी हायवेवर एक चांगल्या प्रकारचं पालखी भवन हवं की जेणेकरून त्या पटांगणात चांगल्या प्रकारचं शौचालय, चांगल्या प्रकारचं जेवण कुठेतरी बनवता येईल, गरम पाण्याची सोय असेल, राहण्याची सोय असेल की जेणेकरून त्यांचा पुढचा प्रवास खूप सुखदायी होईल। तर ही संकल्पना भविष्यात होईल अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। माऊलीच्या गावी जाऊन मनोभावे भक्ती व दर्शन घेण्यासाठी रायगडमधील 150च्या वर पायी दिंड्या व हजारो वैष्णवांनी खोपोलीला मुक्काम करून आळंदीच्या दिशेने हरिनामाचा गजर करत मार्गक्रमण सुरू केलं आहे। यात खालापूर तालुक्यातील प्रमुख दिंड्यांच्या माध्यमातून 10,000च्या वर वारकरी समाविष्ट आहेत। माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे संचलित भैरवी शिक्षण विकास संस्था मूळगाव व माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी दरवर्षीप्रमाणे दिंड्यांचं मनोभावे स्वागत करून चहापानाची व्यवस्था केली होती। दरवर्षी शेंडे कुटुंबीय दिंड्यांमधील वारकऱ्यांसाठी चहापाण्याची व्यवस्था करतात, म्हणून रामदास शेंडे आणि कुलदीपक शेंडे यांचे श्रीफळ देऊन सन्मान केला। विषय बोलायचं म्हणजे मी त्यांचा मुलगाच आहे। तर श्री गुरु महाराजांचं खूप कार्य महान आहे, कारण ज्या काळामध्ये गाड्या नव्हत्या त्या काळामध्ये सायकलला पकवास टाळ लावून बैठका ठेवून गळ्यामध्ये विणा घालून प्रत्येक गावामध्ये भक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम श्री गुरु महाराजांनी केलं। त्याचबरोबर अनेक अशी लोक होती जी वाईट मार्गाला लागली होती, त्यांना या वारकरी संप्रदायामध्ये आणून आज कीर्तनकार बनवण्याचं कार्य श्री गुरु महाराजांनी केले। त्याचबरोबर जवळजवळ 45 कीर्तनकार हे कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता किंवा कुठल्याही प्रकारची शैक्षणिक फी न घेता स्वखर्चानं कीर्तनकार तयार केले आणि ते आज सर्व या महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या सेवेतनं या भक्तीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत। थोडक्यात ते आभार तुम्हाला। ज्याप्रमाणे आमच्या रामदास शेंडे साहेबांचं ज्याप्रमाणे मोलाचं सहकार्य आहे, मोलाची वारकऱ्यांची सेवा आहे,
त्याचप्रमाणे आमचे कुलदीपक दादा हे सुद्धा त्याच पद्धतीने वारकऱ्यांवर श्रद्धाभाव ठेवून ही वारीचा आनंद लुटतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात. आता कालच आमची दिंडी खोपोली मुक्कामी चिन्मयनगर येथे होती, तर दादा स्वतः दिंडीच्या भेटीसाठी तिथे आले आणि सर्व वारकऱ्यांच्या सोबत हा महाप्रसादाचा भोजनाचा आनंद त्यांनी लुटला आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप समाधान वाटले. धन्यवाद.